कर्जत तालुक्यातील खांदण गावात आजही पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या कायम असून महिलांना विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागत आहे। त्यामुळे हर घर जल या जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सुमारे 250 लोकवस्ती असलेल्या या गावात शाळा, अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत उभी राहिली असली तरी नळपाणी योजना मात्र अद्याप पोहोचलेली नाही। त्यामुळे महिलांना गावाबाहेरील विहिरीवरून पाणी आणण्यासाठी दररोज पायपीट करावी लागत असून रस्त्यावर हांडे डोक्यावर वाहत नेण्याची कसरत करावी लागत आहे। दरम्यान खांदण गावाच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे लवकरच उद्घाटन होणार आहे। मात्र तेथे कर्मचारी आणि रुग्णांना पाण्याची समस्या भेडसावण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना तातडीने पूर्ण करून ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी स्थानिकांकडून होतीये। महिलांची पाण्यासाठीची पायपीट कधी थांबणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळ।